हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एकदम टेस्टी, एकदम मस्त, एकदम चविष्ट असं हॉटेलसारखं कढाई पनीर कसं करायचं ते पाहणार आहे। हे पनीर बघा, एकदम घरच्या घरी आणि एकदम छान असं झटपट बनतं बघा आणि एकदम टेस्टी होतं बघा। तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा आणि एकदम छान अशी रेसिपी आहे बघा। एकदम छान, एकदम टेस्टी, एकदम हॉटेलसारखी टेस्ट येते बघा आणि झटपट बनतं। तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम बघा, आपण इथे मसाले भाजून घ्यायचे आहेत। काही बघा मसाले घेतलेले आहेत मी इथे। मसाल्यांमध्ये 3 टीस्पून मी धने घेतलेले आहेत, 1 टीस्पून मी जिरे, 1 टीस्पून बडीशेप घेतलेले आहे इथे मी, 1 टीस्पून मी मिरे घेतलेले आहेत इथे, 2 मी वेलदोडे घेतलेले आहेत आणि इथे 2 मी लवंग घेतलेले आहेत बघा, 2 लवंग आणि 3 इथे मी 2 लवंग घेतलेत आणि 3 मी लाल मिरची घेतलेली आहे बघा या पद्धतीची। आता हे मसाले आपण छान असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला बघा। छान असे भाजून घेणार आहे मस्त असे बघा। तुमच्याकडे जर मी लाल मिरची घातले, तुमच्याकडे जर अशा पद्धतीची बेडगी मिरची असेल ती सुद्धा वापरू शकता किंवा काश्मीरी लाल मिरची सुद्धा वापरू शकता। इथे बघा 2 मिनिटं आपण 2 ते 3 मिनिटं छान असे मसाले आपण लो फ्लेमवर छान असे भाजून घेतलेले आहेत बघा, मस्त काढून घेतलेले आहेत मी। त्याच पॅनमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक असा उभा पातळ चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे। कांदा मी असा 2 मिनिटं छान असा मी भाजून घेणार आहे बघा। इथे या पद्धतीने लो फ्लेमवर आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे बघा। 2 मिनिटं कांदा आपला भाजलेला आहे। त्याच्यामध्ये मी 2 असे मीडियम आकाराचे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत मोठ्या बघा आकारामध्ये। ते आता मी 2 मिनिटं याच्याबरोबर परतून घेणार आहे, मऊ होईपर्यंत परतून घेणार आहे। टोमॅटो आपला लवकर मऊ होण्यासाठी इथे बघा मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते, म्हणजे टोमॅटो आपला लवकर मऊ होईल आणि छान असा भाजला जाईल बघा। मग टोमॅटो आता छान असा मऊ होईपर्यंत छान असा मी भाजून घेते। त्याच्यामध्ये बघा मी एक मुठभर असे 20 ते 25 असे काजू घेतलेले आहेत बघा, ते काजू घालून घेते। काजू पण याच्यामध्ये आपण छान असे मिक्स करून घेऊया आणि इथे बघा मी 1 चमचा आले लसूण पेस्ट घेतलेले आहे, ती पण घालून घेऊया। 1 चमचा मी इथे आले लसूण पेस्ट घेतलेले आहे, ती घालून आपण सगळं आपण छान असं 2 ते 3 मिनिटं याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे बघा। मस्त असं छान असं लो फ्लेमवर मी याला छान असं भाजून घेते मसाले बघा। हे मसाले आपले सगळे भाजून झालेले आहेत। मी प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहे, नंतर आपण हे वाटून घेणार आहे थंड करून बघा। मी मसाले काढून घेतले, त्याच पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि इथे मी 300 ग्रॅम पनीर घेतलेले आहे बघा। पनीर आपण दोन्ही साईडने छान असं भाजून घेणार आहे। आपण तांबूस रंगावर पनीर आपण भाजून घेणार आहे बघा। पनीर आपलं भाजतंय तोवर हे सुके मसाले थंड झालेले आहेत बघा। आता ते आपण वाटून घेऊया। छान असे मसाले मी वाटून घेते बघा, बिना पाणी घालता असे वाटून घेतलेले आहेत। आता त्याच्यानंतर आपला दुसरे मसाले सुद्धा बघा, हे दुसरं सुद्धा हे वाटण आपलं हे थंड झालेलं आहे, याचं वाटण करून घेऊया। कांदा टोमॅटो हे थंड झालेलं आहे, छान असं थोडं पाणी घालून मी वाटण करून घेतलेलं आहे बघा। आता हे काढून घेऊया छान असं बघा। इथे पनीर सुद्धा आपले छान असे दोन्ही साईडने भाजलेले आहेत। आता कढईमध्ये आपण भाजी बनवणार आहे, त्यात मी 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे बघा। आता त्याच्यामध्ये मी 1 कांदा अशा पद्धतीने कट करून घेतलाय मोठ्या पीसमध्ये आणि मी तो अशा पद्धतीने ते एकदम असा सुटसुटीत करून घेतलेला आहे बघा। आता तो या पद्धतीने आपण 2 मिनिटं भाजून घेऊया बघा। कांदा आपल्याला लो फ्लेमवर 2 मिनिटं भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये बघा मी कांदा 2 मिनिटं भाजल्यानंतर बघा छान असं त्या कांदा आपला इथे बघा 2 मिनिटं भाजलेला आहे, छान असा लो फ्लेमवर भाजलेला आहे। त्याच्यामध्ये आता मी 1 चमचा जिरे घालते बघा, 1 चमचा जिरे घातलेले आहेत कांदा भाजल्यानंतर। आता जिरे पण आपल्याला याच्यामध्ये छान असं भाजून घ्यायचे आहेत बघा कांद्याबरोबर। आता मी याच्यामध्ये बघा
एक सिमला मिरची कट करून घेतलेली आहे. या पद्धतीने सिमला मिरची, आता कांदा आणि जिरे आपण छान असे हे 2 मिनटं भाजून घेऊया. बघा, हे 2 मिनटं भाजून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये आपण जो सुके मसाले बारीक वाटण केलं ते मी घालून घेतलेलं आहे. तर हे वाटण मिक्स करून घ्यायचं आणि हे वाटण मिक्स केल्यानंतर दुसरं वाटण आहे ते पण याच्यामध्ये घालून घेते मी. दुसरं वाटण पण बघा आता मी घालून घेणार आहे. आता याच्यामध्ये मी सगळं वाटण काढून घेते. बघा, व्यवस्थित असं सगळं वाटण मी काढून घेतलेलं आहे आणि वाटण आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, मी छान असं मसाल्यांबरोबर वाटण हे मिक्स करून घेतलेलं आहे. बघा, व्यवस्थित असं छान असं आणि लो फ्लेमवर छान असं हे भाजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी बघा वाटण मिक्स करून घेतलेलं आहे छान असं. आता वाटण मिक्स केल्यानंतर मी याच्यामध्ये बघा अर्धा टीस्पून हळद घालते. अर्धा टीस्पून हळद घातलेली आहे आणि मी 1 चमचा इथे लाल मिरची पावडर घेतलेला आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे मी. बघा, आता हे हळद आणि मिरची पावडर आपण छान असं मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, हळद आणि मिरची पावडर मी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि आपल्याला हे छान मिक्स करून घेतलेले आहे. आता झाकण ठेवून आपण हा मसाला आणि छान असं हे कच्चेपणा जाईपर्यंत, याला तेल सुटेपर्यंत आपण लो फ्लेमवर याला 2 ते 3 मिनटं झाकून ठेवायचं आहे. पण मध्ये एक वेळ आपण ह्याला छान असं हलवून घेणार आहे. लो फ्लेमवर मी छान 2 ते 3 मिनटं हे शिजवून घेते मसाले. बघा, 2 ते 3 मिनटं छान असे हे मसाला आपला छान असं शिजलेला आहे. थोडंसं तेल सुटत आहे. बघा, आता छान असं मी याला मिक्स करून घेते आणि बघा इथे गरम पाणी वापरायचं आहे. मी याच्यामध्ये गरम पाणी आता घालणार आहे. तुम्हाला भाजी घट्ट पातळ जशी हवे तसं तुम्ही पाणी वापरा. मी इथे बघा 1 ग्लास मी गरम पाणी वापरते. पाणी गरमच वापरायचं आहे. मी 1 ग्लास घालते. तुम्हाला भाजी हवी तसं तुम्ही पाणी घालून घ्या. छान असं मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. मिक्स करते मसाल्यांमध्ये. आता जरी तुम्हाला भाजी पातळ वाटत असली जशी ती शिजते तशी ती दाटसर होते. बघा, छान असे मी मसाल्यांमध्ये मिक्स करते. पाणी घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, व्यवस्थित असं मी छान असं मसाले मिक्स करून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. आपण टोमॅटो भाजताना सुद्धा थोडं मीठ घातलं होतं, त्या अंदाजानेच आपण मीठ घालून घेऊया. इथे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि 1 चमचा कसुरी मेथी मी बघा अशी हातावर चोळून घेते. कसुरी मेथी 1 चमचा घातलेली आहे. कसुरी मेथी जरूर घाला, छान स्वाद येतो बघा. आणि कसुरी मेथी आणि मीठ घातलेलं आहे ते आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 2 मिनटं याला छान अशी वाफ देऊन घ्यायची आहे. बघा, बघा इथे 2 मिनटं छान असं याच्याबरोबर मी शिजवून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. बघा, बघा छान असं बघा मगाशी पातळ दिसत होती, जसजशी शिजेल तसं ते दाटसर होत जातं. तर मिक्स करून घेतलेलं आहे आणि बघा इथे बघा फ्रेश क्रीम घाला किंवा तुम्ही दुधाची साय असते ती फेटून घालायची आहे. बघा, इथे मी 4 चमचे बघा फ्रेश क्रीम घेतलेले आहे. 4 टेबलस्पून ती घालते. तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम नसेल तर दुधाची साय तुम्ही 2-3 चमचे फेटून घालू शकता. 4 टेबलस्पून मी फ्रेश क्रीम घातलेले आहे. छान अशी मिक्स करून घेते. बघा, याच्यामध्ये फ्रेश क्रीम घाला जरूर. छान असं बघा छान असं स्वाद येतो त्याचा, छान लागते टेस्टला. मिक्स केलेले आहे आणि जे पनीर आपण भाजून ठेवलेलं आहे ते आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. बघा, पनीर पण मी घालून घेते आणि पनीर घातल्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये बघा मी पनीर भाजलेले याच्यामध्ये घातलेलं आहे. आता पनीर पण आपण मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, पनीर याच्यामध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं मसाल्यांमध्ये छान असं बघा. आणि आपण याच्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं याच्याबरोबर झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं झाकण ठेवायचं आहे. आणि बघा छान असं बघा झाकण ठेवलेलं आहे. छान असं तेल सुटलेलं आहे बघा आपल्या भाजीला आणि लो फ्लेमवर छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे, शिजलेली आहे. बघा, एकदम मस्त. बघा, आपली भाजी किती दाटसर एकदम छान अशी आपल्याला हवी होती तशी छान अशी तयार झालेली आहे. बघा, आपल्याला छान अशी भाजी दाटसर झालेली असते. भाजी आपली तयार झालेली आहे. सगळ्यात शेवटी आपण याच्यावर कोथिंबीर घालूया, बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया छान अशी. बघा,
मी कोथिंबीर घालून छान असं हे व्यवस्थित मिक्स करून घेते बघा. कोथिंबीर घालून छान असं मिक्स करून घेते. भाजी आपली छान अशी तयार झालेली आहे. मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे बघा. मस्त अशी भाजी आपली आणि झटपट तयार झालेली आहे बघा. मी गॅस बंद करणार आहे आता बघा. आणि सगळ्यात आता कोथिंबीर घातल्यानंतर इथे बघा 2 हिरवी मिरची मी मधून कट करून घेतलेले आहे. तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही मिरची नाही घातली तरी पण चालते बघा. मिरची घालून मी मिक्स करून घेतलेला आहे बघा. छान असं आता मी गॅस बंद करते बघा. गॅस बंद करून मी 2 मिनटं गॅस बंद केलेला आहे. 2 मिनटं गॅस बंद करून झाकण ठेवून वाफ देऊन घेणार आहे. आणि थोडी थंड झाल्यानंतर बघा इथे बघा भाजी आपली थोडीशी मी उतरून ठेवली होती, थंड झालेली आहे आणि एकदम मस्त छान असा स्वाद येतो. एकदम छान अशी झालेली आहे बघा. आणि दिसायला पण खूप छान दिसते आणि एकदम दाटसर आणि एकदम छान अशी झालेली आहे बघा. जशी हॉटेलमध्ये किंवा ढाब्यामध्ये असते तशी एकदम छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे. एकदम आपलं पनीरची भाजी तयार झालेली आहे. कढाई पनीर एकदम टेस्टी अशी तयार झालेले आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.